कर्नाटकमधील डॉक्टर प्रभाकर कोरे कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित अंकली याची शाखा जी आहे ही गडिंग्लजमध्ये चालू होणार आहे। संपूर्ण कर्नाटकमध्ये 56 शाखा आहेत, त्या माध्यमातून सहकारामध्ये चांगला जम हा कोऑपरेटिव्ह सोसायटीने बसवलेला आहे आणि आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये गडिंग्लजमधून सुरुवात करून महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी देखील त्यांचा शाखा उभारण्याचा संकल्प आहे आणि आज त्या निमित्ताने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती। चेअरमन त्याशिवाय गडिंग्लजचे शाखा चेअरमन आणि संचालक बॉडीने आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। जडसिद्धेश्वर महाराज, त्यानंतर हसन मियालाल मुश्रीफ जे की वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत आणि डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे। काय सांगाल, गडिंग्लजमध्ये ही पहिली शाखा आहे, महाराष्ट्रातली ही पहिली शाखा आहे। संपूर्ण जर क्रेडिट सोसायटीचा जर आलेख जर पाहिला तर खूप चांगला आहे। कशा पद्धतीने गडिंग्लजमध्ये सहकार्य मिळेल असं आपल्याला वाटतं? कर्नाटकमध्ये काही ज्या नावाजलेल्या शाखा आहेत त्यापैकी ही एक संस्था आहे, अग्रगण्य संस्था। कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रामध्ये ऋण देऊन मोठ्या पद्धतीनं प्रत्येक क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेला व उद्योजकांना त्यांचं हात बळकट करण्यासाठी फार मोठं योगदान ह्या संस्थेनं दिलेलं आहे। तसंच महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा गडिंग्लज ठिकाणी आज ही शाखा सुरू होते आहे। एकंदरीत शाखेचा आलेख जर पाहिला तर सर्वसाधारण 1600 कोटी ठेवी आणि 1200 कोटी कर्ज वितरण झालेलं आहे आणि सर्वसाधारण 600 ते 700 कोटी त्यांनी गुंतवणूक या ठिकाणी केलेल्या आहे सुरक्षा ठेव म्हणून। अशा पद्धतीनं राज्यातील आणि केवळ आमच्या जिल्ह्यातील एवढी मोठी संस्था बहुतेक आपल्या बघण्यातसुद्धा आता तशी कुठं नाही आहे। त्यामुळे ह्या भागामध्ये नक्कीच त्यांचे जे उद्देश आहेत किंवा जो त्यांनी संकल्प ह्या ठिकाणी केलेला आहे ह्या ठिकाणी यशस्वी होऊ शकतो। ह्या भागातील शेतकऱ्यांनासुद्धा ह्या संस्थेचा चांगल्या पद्धतीनं फायदा होऊ शकतो आणि त्याचबरोबर व्यापाऱ्यांनासुद्धा आणि ह्या ठिकाणी नवीन जे औद्योगिक सेंटर सुरू होतं आहे त्यालासुद्धा या संस्थेचा चांगला लाभ मिळेल असं मला या ठिकाणी वाटतं। गडिंग्लज एक उपजिल्हा म्हणून ओळखलं जातं, खूप मोठी बाजारपेठ या सीमा भागातली आहे आणि अशा परिस्थितीत ही संस्था येथे इस्टॅब्लिश होते। कशा पद्धतीने इथल्या उद्योग व्यापाऱ्याला ह्या बँकेचा फायदा होऊ शकतो किंवा क्रेडिट सोसायटीचा? ह्या क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्यांसाठी विशेषतः, कारण ह्या क्रेडिट सोसायटीचं मुख्य जे काही बॅकबोन आहे किंवा उद्देश आहे तो शेतकऱ्यांच्यासाठी काम करण्याचा आहे। कारण गेली जर कित्येक वर्ष या संस्थेचं काम आपण बघतोय तर शेतकऱ्यांच्या पाठीमागे ही संस्था खूप ठामपणे उभारलेली दिसते। आता या शेतकऱ्यांच्या बरोबरच इथं जे औद्योगिक वसाहत गडिंग्लजमध्ये आहे किंवा व्यापारी पेठ जी चांगल्या पद्धतीनं आहे त्या व्यापारी पेठेमध्ये सुद्धा आम्हाला कर्ज द्यायचं आहे, काही ठेवी द्यायच्या आहेत, आणखीन अतिशय चांगल्या पद्धतीचं काम ही संस्था करणार आहे। विशेषतः या संस्थेमध्ये सोने तारण कर्ज असेल किंवा घर तारण कर्ज असेल, वाहन तारण कर्ज असेल, अशा पद्धतीची चांगली कर्ज योजना या संस्थेनं इथं सादर केली आहे आणि त्याचा फायदा इथली लोक निश्चितपणे घेतील। कारण अतिशय नावाजलेली संस्था आहे। या संस्थेमध्ये आर्थिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठं त्यांचं काम आहे। विशेषतः गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, मोफत जेवण, त्याचबरोबर केएलई हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांच्या पालकांना, नातेवाईकांना मोफत जेवण देण्याचं काम ही संस्था मोठ्या प्रमाणामध्ये बेळगावमध्ये आणखी इतर काही संस्थांमध्ये ते करते। तर अशाच पद्धतीचं एक आर्थिक मोठी संस्था गडिंग्लजमध्ये येते, त्याचं गडिंग्लजकर निश्चितपणे स्वागत करतील आणि त्याचा लाभ घेतील असं मला वाटतं। हे गडिंग्लज महाराष्ट्रात ही आमची पहिला संस्था कार्ड म्हणजे साहेबांचे इथं लय म्हणजे फार ह्या गडिंग्लज ह्याच्यावर म्हणजे साहेबांचं लय हे प्रेम आहे। ह्यासाठी साहेब काय नाही, पहिला गडिंग्लजच करा, त्या भागातले आमची सगळी लोक ओळखीचे आहेत आणि आमची साखर कारखाना होते ते होते सगळ्या दृष्टी पहिला फर्स्ट साहेब आम्हाला इथं गडिंग्लजला करा म्हटल्यावर मी सगळं सोडून इकडं मी करायला हे केलं आहे आणि सगळेजण तुम्ही आम्हाला साथ द्या। 24 तारखेला इथे आता हे जोडसिद्धेश्वर स्वामीजी गडिंग्लज आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मान्य हसनसाहेब मुश्रीफ साहेब आणि आमचे संस्थापक पद्मश्री डॉक्टर प्रभाकरना कोरे यांच्या उपस्थित ही सगळी 24 तारखेला हे उद्घाटन होणार आहे। कर्नाटकातील एका छोट्या गावामध्ये म्हणजे अंकली गावामध्ये पद्मश्री डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी 1988 साली या क्रेडिट सोसायटीला सुरुवात केली। शेतकरी हा केंद्रबिंदू मानून ह्या क्रेडिट सोसायटीला सुरुवात केली आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे। कर्नाटकातील शेतकऱ्यांना अडीअडचणीच्या वेळी नेहमीच ही संस्था त्यांच्या पाठीशी भक्कम राहिल्यामुळे शेतकऱ्यांना एक बळ देण्याचं काम ह्या क्रेडिट सोसायटीने केलेलं आहे आणि तेच बळ देण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्यामध्ये पहिली शाखा ही गडिंग्लजमध्ये
चालू करण्याचा त्यांचा उद्देश आहे. सिद्धेश्वर महाराज त्यानंतर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि पद्मश्री डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक 24 रोजी या शाखेचं उद्घाटन होणार असून सर्व गडिंग्लजकरांनी सर्व गडिंग्लजातील व्यापारी बांधवांनी येथे या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून पत्रकार परिषदेनंतर आवाहन केलेलं आहे.